قل من كان عدوا لجبريل فإنه نزله على قلبك بإذن الله مصدقا لما بين يديه وهدى وبشرى للمؤمنين من كان عدوا لله وملائكته ورسله وجبريل وميكال فإن الله عدو للكافرين ولقد أنزلنا إليك آيات بينات وما يكفر بها إلا الفاسقون أوكلما عاهدوا عهدا نبذه فريق منهم بل أكثرهم لا يؤمنون ولما جاءهم رسول من عند الله مصدق لما معهم نبذ فريق من الذين أوتوا الكتاب كتاب الله وراء ظهورهم كأنهم لا يعلمون واتبعوا ما تتلو الشياطين على ملك سليمان وما كفر سليمان ولكن الشياطين كفروا يعلمون الناس السحر وما أنزل على الملكين ببابل هاروت وماروت وما يعلمان من أحد حتى يقولا إنما نحن فتنة فلا تكفر فيتعلمون منهما ما يفرقون به بين المرء وزوجه وما هم بضارين به من أحد إلا بإذن الله ويتعلمون ما يضرهم ولا ينفعهم ولقد علموا لمن اشتراه ما له في الآخرة من خلاق ولبئس ما شروا به أنفسهم لو كانوا يعلمون ولو أنهم آمنوا واتقوا لمثوبة من عند الله خير لو كانوا يعلمون. तुम्ही सांगा की तो कोण आहे जो जिब्रीलचा शत्रू बनला आहे. त्याला हे माहीत असायला पाहिजे की जिब्रीलनं तर या कुराणास अल्लाहच्या हुकुमानं तुमच्या हृदयावर उतरवलं आहे आणि हा कुराण तो ग्रंथ खरा असल्याचं सांगतो जो यापूर्वी आलेला आहे आणि सरळ मार्गावर चालवून खुश खबर ऐकवतो त्या लोकांना जे ईमान राखतात. तेव्हा जो कोणीही शत्रू झाला अल्लाहचा आणि त्याच्या फरिश्त्यांचा आणि त्याच्या पैगंबरांचा आणि जिब्रील आणि मिकाईलचा तर अल्लाह देखील अशा इन्कारी लोकांचा दुश्मन आहे. आणि आम्ही तर तुमच्याकडे सुबोध आणि स्पष्ट आयती अवतरित केली. याचा इन्कार आज्ञा मोडणाऱ्या लोकांशिवाय दुसरा कोणीही करू शकत नाही. किती वाईट गोष्ट आहे ही. जेव्हा जेव्हा एखादा वचन करार केला तेव्हा त्यांच्यातील एका जमातीनं तो फेकून दिला. यांच्यातील बहुतेक लोक बेईमान आहेत. आणि जेव्हा येऊन पोहोचला त्यांच्याजवळ अल्लाहतर्फे एक रसूल जो खरा असल्याचं सांगतो त्यांच्याजवळील ग्रंथ, तेव्हा या ग्रंथधारक लोकांपैकी एका टोळीनं अल्लाहच्या ग्रंथास पाठीमागे टाकलं, जणू त्यांना काही माहीतच नाही. आणि अशा गोष्टींच्या मागे लागले ज्यांची चर्चा सैतानी लोक सुलैमानच्या साम्राज्याचं नाव घेऊन करीत होते. आणि ही कुफ्रची गोष्ट सुलैमान कधीही बोलले नाहीत, परंतु सैतानांची टोळीच हे कुफ्र करीत होती. लोकांना जादूटोणा शिकवीत असत आणि अल्लाहचा ग्रंथ लाभलेले असूनही हे लोक त्या गोष्टींवर तुटून पडले ज्या बाबेल शहरात 2 फरिश्ते हारूत आणि मारूतवर अवतरित झाल्याचं सांगत. वास्तविक ते दोघे तर ज्ञान शिकवताना प्रथम सांगत असत की पहा, आमचं अस्तित्व एक परीक्षा आहे, मग तुम्ही कदाचित काफीर होऊन न जावं. तरीही त्या दोघांकडून एक ज्ञान शिकत आणि त्याचा गैरवापर करून फूट पाडत एखाद्या माणूस आणि त्याच्या बायकोच्या दरम्यान हे लोक अल्लाहच्या हुकमाशिवाय कुणालाही नुकसान पोचवू शकत नव्हते. आणि अशा गोष्टी शिकवत ज्या त्यांच्याकरता नुकसानदायक होत्या आणि त्यात त्यांना अजिबात नफा नव्हता.
आणि ते हेही जाणतात की जो अशा प्रकारे जादूटोणा शिकेल, आखिरतमध्ये त्याचा काहीच हिस्सा राहिला नाही. त्यांना हेही माहीत असतं की ही किती वाईट गोष्ट आहे जी खरेदी करण्यात त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. आणि जर त्यांनी आताही इमान राखलं असतं आणि दुराचारापासून दूर राहणं स्वीकारलं असतं तर फार चांगला मोबदला अल्लाहकडून त्यांना मिळाला असता. त्यांना हे माहीत असतं तर किती बरं झालं असतं.